हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। कालपासून आपण बॉडी शेमिंग सिरीज सुरू केली। त्याच्यामध्ये काल आपण बघितलं की एखाद्याला सहज आपण किती बॉडी शेम करतो आणि त्याच्याबद्दल त्याच्या मनात कशा पद्धतीने न्यूनगंड निर्माण होतो। आता एखाद्या व्यक्तीला इतक्या पटकन न्यूनगंड का निर्माण व्हावा? एखादी व्यक्ती जर म्हणाली कोणाला की तू किती जाड दिसतोस, तू किती काळा आहेस, गोरा आहेस, असे कमेंट केल्यानंतर त्या व्यक्तीला पटकन आपल्याबद्दल, दिसण्याबद्दल, स्वतःच्या असण्याबद्दल इतकी लाज पटकन का वाटायला लागते? कारण त्या व्यक्तीला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नसतो, स्वतःबद्दल माहिती नसते। आणि हा कॉन्फिडन्स आपण कसा डेव्हलप करू शकतो हे आज आपण बघणार आहे। आता पहिल्यांदा बॉडी शेमिंग म्हणजे दिस इज ऑल अबाउट लुकिंग। आपण कसं दिसतोय, आपण कसं प्रेझेंट करतो याच्याबद्दल हे सगळं आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला आपण कुठल्या भागामध्ये जन्माला आलोय, आपले आई वडील कसे आहेत, आपले DNA कसे आहेत, आपण कोणत्या पद्धतीचं अन्न खातोय, आपण काय पद्धतीनं राहतोय, ह्या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे कल्पना पाहिजे। आता हे मी कशासाठी सांगतेय? आता मला जर उद्या कोणी म्हणालं की नेत्रा तू खूप सावळी आहेस, तर आय वॉज लाईक हो, मला हे माहिती आहे, माझे आई वडील सावळे आहेत, मी महाराष्ट्रीयन आहे आणि मी सावळं असणं हे खूप कॉमन आहे, त्यामुळे मला त्याच्यामध्ये ऑफेन्सिव्ह काही वाटणार नाही। किंवा उद्या एखाद्या अजून एका भागातल्या म्हणजे नॉर्थकडे, जसं आता आपण भारतामध्ये राहतो जिथे ॲरे ऑफ कलर्स आणि बॉडी पॅटर्न्स आणि बॉडी टाईप्स आहेत की जिथे तुम्ही जसे नॉर्थकडे जाल तशी थंडी वाढत जाते, गोरेपणा वाढत जातो, केसांचा कुरळेपणा कमी होत जातो, हेअर स्ट्रेट होतात। जसं आपण साऊथकडे जातो तसा डार्कनेस वाढत जातो, शरीराची ठेवण बदलत जाते, केसांचा कुरळेपणा वाढत जातो। जसं आपण नॉर्थ ईस्टकडे जाऊ तशी चेहऱ्याची, शरीराची ठेवण बदलत जाते। आता तुम्ही हरियाणामधली एखादी मुलगी, महाराष्ट्रातली एखादी मुलगी आणि केरळमधली एखादी मुलगी, ह्या तिन्ही मुलींना एकत्र उभं केलं आणि तुम्ही त्या तिघींचं कंपॅरिझन करायला लागला, तर हा पूर्णपणे शुद्धपणे सायंटिफिक मूर्खपणा आहे। आता सायंटिफिक मूर्खपणा का म्हणतीये? कारण हरियाणातली मुलगी त्या पद्धतीनं बिल्ट असणार आहे। मला जर म्हणलं त्या हरियाणाची मुलगी किती उंच आहे, तिची उंची 5'7", 5'8" आहे आणि तुझी उंची 5'1" आहे, मला त्याच्यामध्ये लाज वाटण्याचं काहीच कारण नाही। कारण मला क्लिअरली माहीत पाहिजे मी महाराष्ट्रीयन आहे, माझ्या आईवडिलांची उंची साधारण इतकी आहे, त्या प्रमाणातच माझी उंची असणार आहे अनटिल अँड अनलेस मी त्याच्यावर खूप काही मेहनत घेतलेली आहे। तर हे कंपॅरिझनच चुकीचं आहे। हे जेव्हा मला क्लिअर कट माहिती आहे, म्हणजे माझी आयडेंटिटी मला क्लिअर कट माहिती आहे, तेव्हा मला कोणी सहसा बॉडी शेम करू शकत नाही। तुझी उंची कमी आहे, मला माहिती आहे, तुझा रंग काळा आहे, मला माहिती आहे, तुझे केस कुरळे आहेत, मला माहिती आहे। यू कॅनॉट ऑफेंड मी, यू कॅनॉट बॉडी शेम मी, कारण मला हे माहिती आहे। त्यामुळं तुम्ही तुमचे रूट्स काय आहे, तुम्ही कसे दिसताय ह्याची एक साधारण इमेज ठरलेली असते। तुम्ही त्याच्यावर खूप मेहनत घेतली, खूप बदललं, तुम्ही त्याच्यावर खूप एक्सपर्टकडून काही त्याच्यावर अजून ट्रीटमेंट घेतली, काय घेतली, तर तुम्ही डेफिनेटली यू कॅन चेंज युअर सेल्फ। पण आपण इथं मासबद्दल बोलतो, वी आर नॉट टॉकिंग अबाउट व्हेरी फ्यू पीपल दॅट आर वर्किंग ऑन इट। तर मासमध्ये आपण काय असतो की आपण जसं दिसतोय तसं त्याच्यामध्ये आपण थोडीफार इम्प्रूव्हमेंट करतो अँड वी ट्राय टू लुक बेटर। वन्स यू नो की ह्या फिक्स गोष्टी आहेत आणि यू कॅनॉट चेंज दॅट, तर तुम्हाला त्याच्याबद्दल कोणी बॉडी शेम करू शकत नाही, बिकॉज तुम्ही कॉन्फिडेंटली त्याच्याबद्दल बोलू शकता, हो मला हे माहिती आहे आणि आय एम कम्प्लिटली फाईन विथ दॅट। तर हा पहिला कॉन्फिडन्स तुम्ही तुमचा सायंटिफिक डेटा म्हणजे तुमचा एकूणच तुम्ही ब्रिंगअप कसे झालेला आहात, तुमची बॉडी टाईप कशी आहे आणि ही अशीच राहणार आहे हे समजून घेऊन पुढे जाणं, याच्यामुळे एक चांगला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो अँड यू कॅन डील विथ एनी काइंड ऑफ बॉडी शेम। दुसरी गोष्ट, तुमच्यात काही बदल झालेले आहेत, म्हणजे आता समजा स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीमध्ये खूप बदल होतात, हॉर्मोनमध्ये खूप बदल होतात, तेव्हा एखादी स्त्री खूप जाड झाली, आता जास्तीत जास्त बॉडी शेमिंग हे जाड आणि बारीक ह्या गोष्टीवर होतं, म्हणून मी हे एक्झाम्पल घेतलं। तर ती मुलगी खूप जाड झाली आणि तिला ते माहिती आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळं मी खूप जाड झाली आहे, माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल झालेले आहेत आणि मी छान दिसत नाही आहे, हे तिला माहिती आहे। आता ती याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात, एक तर ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन, माझे असंच राहणार, हे बऱ्याचशा स्त्रिया असं करतात आणि मग तिथं त्या इझिली बॉडी शेम होतात। आणि दुसरी गोष्ट याच्यात करू शकतो, यू जस्ट ॲड्रेस दॅट प्रॉब्लेम,
तुम्हाला जाणवतंय माझं वजन वाढतंय, माझी स्किन डॅमेज होतीये, समथिंग इज रॉंग विथ मी, यू गो टू द एक्सपर्ट पर्सन. तुम्ही डॉक्टरांकडे जावा किंवा ज्या कन्सर्न ऑथॉरिटीकडे जावा, तुम्ही टेस्ट करून घ्या अँड यू स्टार्ट वर्किंग ऑन इट. आता जेव्हा एखादी मुलगी मुलगा कुणीही असेल तो त्याच्या प्रॉब्लेमवर वर्क करायला लागतो, काम करायला लागतो, तेव्हा ते काम त्याला एक प्रकारचा वेगळा कॉन्फिडन्स देतं. आता मला जर कोणी म्हणाले की नेत्रा तू खूपच जाड झाली आहेस, मी डेफिनेटली सांगू शकते हो मला माहिती आहे जाड झाली आहे, माझं जरा हॉर्मोनल इम्बॅलन्स चालू आहे आणि माझं त्याच्यासाठी मेडिसिन आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करते. मी स्मूथली तो प्रॉब्लेम हँडल केला. मला त्याच्याबद्दल काही ऑफेन्सिव्ह नाही वाटलं, कारण मला माहिती आहे पहिली गोष्ट मी ॲक्सेप्ट केलं आहे, मी जाड आहे, माझी स्किन डॅमेज झालेली आहे. दुसरी गोष्ट मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करते आहे. त्यामुळं दोन्ही गोष्टी मला कॉन्फिडन्स देत आहेत आणि कुणीही ऐरीगैरी व्यक्ती येऊन म्हणजे कुणीही यावे आणि टपली मारून जावे आपल्याकडे जे म्हणतात ते माझ्या बाबतीत तुम्ही करू शकत नाही, कारण आय एम वर्किंग ऑन इट. तुम्हाला कळतंय का मी काय सांगते? तर पहिला स्वतःला समजून घ्या, आपल्याला कळून घ्या की आपली ही माझी बॉडी टाईप आहे आणि ह्या पद्धतीनं हे माझं एक लुक असणार आहे, त्याच्यामध्ये अति काही बदल होणार नाही, प्रचंड काही बदल होणार नाही. आणि जर तुम्हाला माहीत असेल की हा प्रॉब्लेम आहे आणि जर मी तो सॉल्व्ह करू शकत असेल, कारण बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात, तर तुम्ही त्या प्रॉब्लेमवर जर काम करायला सुरुवात केलं तर ती जी मेहनत तुम्ही घेताय ती सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स देते. तर बॉडी शेमिंग करणाऱ्या व्यक्तीचं आपण तोंड धरू शकत नाही, पण जर कोण तुम्हाला बॉडी शेमिंग करत असेल किंवा तुम्ही त्या फेजमध्ये असाल किंवा तशा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतील की ज्या तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स देत नाही आहेत, सतत निगेटिव्ह बोलत आहेत, वाईट बोलत आहेत, तर पहिला स्वतःला समजून घ्या आणि जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला सुरू करा. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला खूप छान कॉन्फिडन्स देतील आणि ह्या सगळ्या बॉडी शेमर्सना आपण स्मूथली आणि शांत पद्धतीनं फेस करू शकतो विदाऊट हार्मिंग आवरसेल्फ. आपण स्वतःला लाज वाटून न घेता ह्या फेजमधून खूप सुंदर पद्धतीनं बाहेर पडू शकतो. तर हा आहे कॉन्फिडन्स बुस्टिंगचा सगळ्यात सोपा उपाय. करून बघा, याचा 100% उपयोग होतो आणि तुम्हाला ज्या फेजमध्ये तुम्ही स्ट्रगल करत असाल त्या फेजमधनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा याचा नक्की उपयोग होईल, याचा मला डेफिनेटली कॉन्फिडन्स आहे. तोपर्यंत काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. बाय.